चाल पोरी, पहिले तर तुरीची डाळ कुकरमध्ये टाक कुकरमध्ये पाणी घे, डाळ आता स्वच्छ धुवून, नंतर वत स्वच्छ पाणी, टाक तेलाचा काट, लाव कुकरचं झाकण, मार 3 शिट्ट्या. चाल आता पीठ भिजू तोपर्यंत. जेवढ्या वरणगोट्या करायच्या तेवढं पीठ भिजवायचं. पिठामध्ये मीठ तेल टाकायचं, पाणी टाकून घट्ट पीठ भिजून घ्यायचं. घट्ट भिजवायचं पण नरम चटक भिजवायचं. घरी आसन पीठ भिजवायची मशीन तर मशीननं भिजवा, नसन मशीन तर हाताने भिजवा. पीठ मात्र नरम चटक पण घट्ट. डाळ शिजली असन तर कुकरचं झाकण उघडा, डाळीला फिरवा आता गर. चाल आता फोडणी करू. फोडणीमध्ये तेल वता, त्यामध्ये टाका राई, टाका जिरं, टाका कुटलेला लसूण, टाका हळद. फोडणी झाली खरपूस की डाळ सोडा, डाळीच्या दुप्पट पाणी टाका, मग टाका मीठ. पूर्णपणे पातळ वरण करायचं आहे. चाल आता एक चपाती लाटून घे, चपातीच्या साईजचा उंडा घ्यायचा. पोरी, आज आपण वरणगोट्या करत आहोत. याला वरणफळं पण म्हणतात, पण आमच्याकडे वरणगोट्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात सांग बरं. चपाती पातळ लाटणं झाले की त्याला उभ्या आडव्या रेषा मारायच्या, म्हणजे फळं तयार होतात. आमच्याकडे म्हणतात गोट्या. जुन्या काळामध्ये पिठाचे उंडे करून टाकत होते, म्हणून त्याला वरणगोट्या असे म्हणत होते. फक्त उंडे बारीक साईजचे राहत होते, लाडू सारखा उंडा. पण आता कालांतरानं अशा चपात्या लाटून पातळ चपात्याचे बारीक तुकडे करून आता टाकल्या जातात वरणामध्ये, म्हणून याला वरणफळ असं नाव पडलं. वरणामध्ये पाणी जास्त का टाकायचं, कारण की हे कच्चं पीठ आपण याच्यामध्ये टाकलं आहे, हे शिजण्यासाठी. चाल आता वरणफळ शिजतात तोपर्यंत वरणासंग खाण्यासाठी चटणी बनवू. मिरच्या तर पहिले पाण्यात भिजून ठेवायच्या, नाहीतर भिजून ठेवा ताकामध्ये. टाक नसन तर असं दही टाकून वाटा. मिरच्या बारीक वाटणं झाल्या की तिच्यामध्ये लसूण टाका भरपूर. घरामध्ये आसन चिंच तर ती पण टाका. चिंच लसूण टाकल्यानंतर मिरच्या चांगल्या बारीक वाटून घ्या. ही मिरच्याची चटणी वाटणं झाली की तुम्ही कच्ची पण खाऊ शकता किंवा तळून पण खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. चटणी वाटणं पण झाली आणि वरणगोट्या पण शिजल्या. वरणगोट्या शिजल्या की वर येतात, समजून जायचं आता वरणगोट्या शिजल्या. लास्टला टाका कोथिंबीर. पुन्हा 5 मिनिटं शिजू द्या आणि मस्तपैकी पातळ वरणगोट्या आणि लसणाची चटणी ताटामध्ये वाढून घ्या. मस्तपैकी मांडी घाला, वरणगोट्या वरपून घ्या.